नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. आजच्या क्लासमध्ये आपण 5 लॉ ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच सुरू झालेली आहे 20 ऑक्टोबर पासून. आपण या कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर्स देणार आहोत, रेकॉर्डेड क्लासेस देणार आहोत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आपण देणार आहोत, सरावासाठी प्रश्नपत्रिका PYQs देणार आहोत, MCQs आपण करून घेणार आहोत आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपण या कोर्स सोबत कंप्लीट पेपर पण हा फ्री देत आहोत. ओके, आपल्या कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपये आहे. आपण त्याला डिस्काउंट करून 8,000 रुपयेला देणार आहोत. तर आजच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू इच्छिता. ओके, 5 लॉ ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. फादर ऑफ लायब्ररी सायन्स SR रंगनाथन. यांचा जन्म हा 12 ऑगस्ट 1892 आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1972 मध्ये झाला. In 1931, SR Ranganathan then involved in the development of the Great Library at University of Madras, first contempt and began to articulate the ideas that soon be initiated in the 5 law of library science. SR रंगनाथन जे होते त्यांनी 1931 मध्ये मद्रास विद्यापीठातील महान ग्रंथालयाच्या विकासात काय केलं होतं, सहभाग घेतला होता आणि त्यांनी प्रथमच ग्रंथालयाचे कार्य आणि जबाबदारीची पहिली आणि आजपर्यंतची जी एकमेव गोष्ट जी आहे त्यांनी या 5 नियमामध्ये त्यांनी मांडली. ओके, दिस लॉ this was period in library history when the world was grappling with fundamental questions. तो काळ असा होता की त्यावेळेस लोकांचे काही क्वेश्चन्स होते. ते क्वेश्चन्स म्हणजे काय, तर व्हॉट इज लायब्ररी, व्हॉट इज लायब्ररी सर्व्हिसेस, लायब्ररी म्हणजे काय, लायब्ररी सेवा म्हणजे काय, हे त्या पिरियड मध्ये हा त्यांच्यासाठी खूप मोठा क्वेश्चन होता. ओके, सो लायब्ररी वर just developing system of classification and organization, and no one had yet dealt with a unified philosophy that attempt to define the purpose and the function of library. The principles initiated in Ranganathan 5 law were the first and to date the only clear definition of a library function and responsibilities. ग्रंथालय हे फक्त वर्गीकरण आणि क्लासिफिकेशन जे आहे त्याची संघटनेची प्रणाली विकसित करत होती. ग्रंथालयाचे उद्दिष्ट आणि कार्य जे होते ते परिभाषित करण्याचा प्रयत्न या 5 लॉ मधनं झालेला आहे. त्यावेळेस हे जे काम होतं, लायब्ररी म्हणजे काय, लायब्ररीची सेवा म्हणजे काय, लायब्ररीमध्ये काय काय गोष्टीची आवश्यकता आहे, हे SR रंगनाथननी प्रथमच ते हाताळले होते की अजून आपण त्याच्यात काय चेंजेस करू शकतो, काय आपण त्याच्यात आपलं इनपुट देऊ शकतो. ओके, रंगनाथन सरांनी त्यांच्या या 5 नियमामध्ये त्यांनी जी काही तत्वे दिलेली आहे त्या तत्वात ग्रंथालयाचे कार्य आणि जबाबदारी काय असणार आहे ते सांगितले आहे. ओके, so these are the 5 law. First is books are for use. पुस्तके वापरासाठी आहे. Every reader his or her book
प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक असायला हवे. एव्हरी बुक इट्स रीडर. प्रत्येक पुस्तकाला त्याचे वाचक असायला हवे. सेव्ह द टाइम ऑफ द रीडर. वाचकाचा वेळ वाचवला पाहिजे. द लायब्ररी इज ग्रोविंग ऑर्गॅनिझम. लायब्ररी ही अशी संस्था आहे जी सतत वाढणारी आहे. ओके. तर पहिला लॉ आपण जाणून घेणार आहोत. बुक्स आर फॉर यूज. पुस्तके ही वापरासाठी आहे. द फर्स्ट लॉ कॉन्स्टिट्यूट द बेसिक फॉर द लायब्ररी सर्व्हिस. सो पहिला लॉ त्यांनी सांगितला आहे ग्रंथालयाचा सेवा हा ग्रंथालयाची सेवेचा आधार. ओके. Dr. S.R. Ranganathan observed that books were often changed to prevent their removal and that emphasis was on storage and preservation rather than use. रंगनाथन सरांनी ऑब्झर्व केले आहे, त्यांनी असे निरीक्षण केले आहे की पुस्तके काढून टाकण्यापेक्षा त्यांना रोखण्यासाठी अनेकदा साखळ्यांनी बांधले जातात आणि वापरण्यापेक्षा त्याचा यूज करण्यापेक्षा त्याला साठवून ठेवलं जातं आणि त्याचं संरक्षण केले जातं. स्टोरेज आणि प्रिझर्वेशनवर जास्तीत जास्त भर दिला जातो वापरण्यापेक्षा, किंवा पुस्तकांचा वापर होत नाहीये. ओके. ही डिड नॉट रिजेक्ट द नोटेशन दॅट प्रिझर्वेशन अँड स्टोरेज वर इम्पॉर्टंट. त्यांनी जे स्टोरेज करतोय आपण, साठवणूक करतोय, आणि प्रिझर्वेशन म्हणजे पुस्तकांचं संरक्षण करतोय, याला त्यांनी रिजेक्ट केलेलं नाहीये. त्यांनाही तेवढंच महत्व आहे. परंतु but he asserted that the purpose of such activity was promote the use of them. पण ते स्टोरेज आणि प्रिझर्वेशन करून ठेवण्यापेक्षा त्याचा आपला उद्देश काय आहे की पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. लोकांनी जे पुस्तक आहे त्याला वापरले पाहिजे, त्याला यूज केला पाहिजे. ओके. त्यांनी इथे काही इम्प्लिकेशन सांगितले आहे. लोकेशन ऑफ द लायब्ररी. लायब्ररीचं जे लोकेशन आहे, लायब्ररी अशाच ठिकाणी असायला हवी की जेणेकरून तिथे चारही दिशेतील लोक इझिली आणि कमी वेळात तिथे पोहोचू शकते. ओके. लायब्ररी अवर्स काय आहे? लायब्ररी अवर्स मध्ये लायब्ररीचे एक ठराविक वेळ ठरवून दिलेली असेल, त्या वेळेतच तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये जाता येणार आहे. ओके. आपल्या मनाने कधीही कुठेही कोणत्याही वेळेत जाता येणार नाही. ओके. त्या वेळेवरच तुम्हाला जावं लागेल. लायब्ररी फर्निचर. लायब्ररीमध्ये काही आवश्यक फर्निचर आहे, जसं युजर येत आहे तर त्याला प्रॉपर बसायला चेअर टेबल असायला हवी. बुकसाठी सुद्धा प्रॉपर शेल्फ असायला हवे, रॅक असायला हवे, जेणेकरून पुस्तके त्याला व्यवस्थित आपण त्यात अरेंज करू शकू. आणि सोबतच अरेंज केल्यामुळे काय होईल, पुस्तकाचं जे वय आहे, पुस्तकाची जे एज आहे, ती आपण काय करणार, वाढवणार, म्हणजेच त्याचं प्रिझर्वेशन करणार. ओके. लायब्ररी स्टाफ सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर स्टाफच नसेल तर लोकांची जी आवड निवड आहे, लोकांची जे रिक्वायरमेंट्स आहे, ते लायब्ररी फुलफिल कसे करणार ना. ओके. एव्हरी रीडर हिज हर बुक. सेकंड लॉ, प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक असायला हवे. These laws suggested that every member the community should be able to obtain material needed. या कायद्यानुसार, या सूत्रानुसार समाजातील प्रत्येक सदस्याला आवश्यक असलेले पुस्तक मिळायला हवे. Dr. S.R. Ranganathan felt that individuals from all social environment were entitled to library services, and that basis of library use was education, to which all were entitled. S.R. रंगनाथांनी असे म्हटले आहे की सर्व समाजातील जे सर्व व्यक्ती आहेत त्यांना ग्रंथालय सेवेचा अधिकार आहे, आणि ग्रंथालय वापराचा आधार म्हणजे शिक्षण आहे, ज्याचा सर्वांना अधिकार आहे.
Library should have excellent first-hand knowledge of the people to be served. जे ग्रंथपाल आहेत त्यांना सेवा मिळवण्यासाठी लोकांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी लोकांना सर्व्हिस देण्यासाठी उत्कृष्ट ज्ञान असले पाहिजे. म्हणजे एखाद्या लायब्ररियनकडे एखादा युजर आला आणि त्यांनी कुठलीही इन्फॉर्मेशन विचारली, ती फक्त तुमच्या लायब्ररीमध्येच अवेलेबल असेल अशी नाही. एखादा आला आणि तुम्हाला जर विचारलं की ट्रेन बद्दल इन्फॉर्मेशन विचारली, वेळ ट्रेन की बाबा नागपूर पासून मुंबईला ट्रेन जाणारी कोणती ट्रेन आहे आणि कोणत्या वेळेला मिळणार, तर ही छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला त्याला ॲज अ लायब्ररियन म्हणून त्याला हेल्प करायची आहे. सो म्हणूनच त्याला काय म्हणतात, लायब्ररी इज रिसोर्स काय म्हणतात त्याला, माहितीचे केंद्र आहे म्हणतो ना आपण, इन्फॉर्मेशन रिसोर्सेस आहे. ओके. ऑब्लिगेशन ऑफ स्टेट, इथे इम्प्लिकेशन सांगितले. ऑब्लिगेशन ऑफ स्टेट, ऑब्लिगेशन ऑफ द लायब्ररी ऑथॉरिटी, ऑब्लिगेशन ऑफ लायब्ररी स्टाफ, ऑब्लिगेशन ऑफ द रीडर. म्हणजे इथे काही लायब्ररीचे, स्टेटचे, लायब्ररी स्टाफचे आणि सोबतच रीडरचे काही कर्तृत्व असणार आहे. ओके. थर्ड लॉ, एव्हरी बुक इट्स रीडर, म्हणजे प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळायला हवा. द प्रिन्सिपल इज क्लोज रिलेटेड टू द सेकंड लॉ. आपला जो सेकंड लॉ होता त्या लॉशी हा जो लॉ आहे, थर्ड लॉ आहे, तो मिळता जुळता आहे. सेकंड लॉ आपला होता प्रत्येक वाचकाला त्याचे पुस्तक मिळायला हवे, आणि इथे प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला. ओके. बट इट फोकसेस ऑन द आयटम itself, suggested that each item in the library has an individual or individuals who would find that item useful. ग्रंथालयात प्रत्येक वस्तू म्हणा किंवा जे काही पुस्तक आहे, हे एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती असतात ज्यांना ती वस्तू जी आहे काय असते ती उपयुक्त वाटत असते, आपल्यासाठी युजफुल आहे असे त्यांना वाटत असते. Dr. S.R. Ranganathan argued that the library could devise many methods to ensure that each item find the appropriate reader. One method involved the basis rule for access to the collection, most notably to need the open shelf. असा रंगनाथन सरांनी असा युक्तिवाद केला की प्रत्येक वस्तू योग्य वाचकाला मिळणे आवश्यक आहे आणि तो मिळवतोच. जर त्याला आपण ओपन ऍक्सेस दिलं तर तो ती वस्तू मिळवेलच. पण त्यासाठी काय, तुम्हाला अनेक पद्धती तुमच्या लायब्ररीमध्ये ट्राय करावी लागेल. अनेक पद्धतीचं तुम्हाला तयार करावे लागतील. त्यातील एक पद्धत त्यांनी सांगितली ओपन शेल्फिंग. ओपन शेल्फिंगद्वारे विद्यार्थी काय करतील, लायब्ररीत येतील आणि त्यांना हवे नको असलेले पुस्तक ते घेतील. यामुळे प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळेल. ओके. इम्प्लिकेशन्स, ओपन ऍक्सेस दिला पाहिजे, शेल्फ अरेंजमेंट प्रॉपर असली पाहिजे, कॅटलॉगिंग एंट्रीजचा यूज झाला पाहिजे, रेफरन्स वर्क, पब्लिसिटी आणि लायब्ररी बुलेटिन्स. ओके. एक्सटेन्शन वर्क, यालाच आपण एक्सटेन्शन सर्व्हिस सुद्धा म्हणतो. इट्स ऑल्सो पार्ट ऑफ थर्ड लॉ. फर्स्ट फॉर्म, द इन्स्टिट्यूशन ऑफ रीडिंग सिस्टम. वाचन प्रणालीची स्थापना केली पाहिजे सर्वप्रथम. बुक रीड टू इललिटरेट ॲट स्टेटेड अवर. निरीक्षकांना दिलेल्या वेळेत पुस्तके वाचून दाखवणे. अडल्ट एज्युकेशन क्लब फॉर लिक्विडेशन ऑफ इलिटरसी. जे निरीक्षर आहेत त्यांच्या निर्मूलनासाठी प्रौढ शिक्षण क्लब असायला हवे. अंडरटेक ट्रान्सलेशन और मेकिंग द लोकल रेसिडेंट टू ट्रान्सलेटर. एखाद्या पुस्तकाला आपल्याला समजत नाही, त्याला अदर लँग्वेजमध्ये असेल तर त्याला समजून देण्याकरता त्यांच्याकडे एक ट्रान्सलेटर असायला हवा.
सिस्टमॅटिक एक्सचेंज ऑफ द बुक बिटवीन लायब्ररी. लायब्ररीमध्ये बुक एक्सचेंज जे आहे, बुक एक्सचेंजची जी प्रणाली आहे ती व्यवस्थित असायला हवी. जसं आता एखाद्या युजर्सला त्याला पाहिजे असलेले पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये नसेल, अशा वेळेस आपण बाकी कॉलेजच्या लायब्ररीयनशी कॉन्टॅक्ट करून त्याला हवी असलेली पुस्तक आपण मिळवून देतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटर लायब्ररी लोन, ILL, इंटर लायब्ररी लोन म्हणतो आपण. ती काही दिवसांकरता युजर्सला काय करू शकतो, इश्यू करू शकतो. अरेंजिंग पब्लिक लेक्चर, सार्वजनिक व्याख्याने घेतली पाहिजे. स्पेशल लायब्ररी लेक्चर बाय स्टाफ और अदर एक्सपर्ट्स, जे एक्सपर्ट्स आहेत, एक्सपर्ट्सला विशेष जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडनं काय लायब्ररीचे स्पेशल लेक्चर झाले पाहिजे. स्टोरी अवर फॉर चिल्ड्रन, जे लहान मुलं आहेत त्यांना कथांचे तास दिले पाहिजे. ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स झाले पाहिजे. सेलिब्रेटिंग लोकल फेस्टिवल अँड नॅशनल इव्हेंट्स, जे आपले राष्ट्रीय सण आहे, स्थानिक सण आहे, ते आपण लायब्ररीमध्ये सेलिब्रेट केले पाहिजे. जसं लोकमान्य टिळक यांची जयंती असो, आंबेडकरांची जयंती असो, गांधी जयंती असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, असे जे काही जन्मतिथी पुण्यतिथी असेल त्यांना ते लायब्ररीमध्ये सेलिब्रेट करायला पाहिजे लायब्ररीने. अशा यामुळे काय होईल, लोकांना याविषयी माहिती मिळेल. ओके. ऑर्गनायझिंग रीडर सर्कल फॉर वुमन, चिल्ड्रन अँड रायटर, जे महिला आहेत, मुले आहेत, लेखक आहेत, यांच्यासाठी वाचक मंडळे आयोजित केली पाहिजे. ऑडिओ व्हिडिओ शोज तुम्ही ऑर्गनाईज केले पाहिजे. ओके. हे सगळे जे सेवा आहेत हे एक्सटेन्शन सर्व्हिसमध्ये येतात. परीक्षेला यामधून क्वेश्चन येतोच की असा कोणता लॉ आहे जो एक्सटेन्शन सर्व्हिसचा पार्ट आहे. तर थर्ड लॉ जो आहे आपला तो एक्सटेन्शन सर्व्हिसमध्ये मोडतो, किंवा एक्सटेन्शन सर्व्हिस जी आहे ही थर्ड लॉ मध्ये मोडते. बुक सिलेक्शन हा सुद्धा थर्ड लॉचाच पार्ट आहे. अकॉर्डिंग टू SR रंगनाथन, वन ऑफ द मेन टू फुलफिल the demand for the third law is give to full weight to the tasted and requirement to the reader in the library book selection work. रंगनाथन सरांच्या मते हा जो लॉ आहे, या लॉ मागचा, या कायद्यामागचा जो उद्देश आहे त्याला पूर्ण करण्याचे जे उद्देश आहे ते म्हणजे ग्रंथालयात पुस्तक निवडीच्या कामाच्या, वाचकाच्या आवडी-निवडी किंवा ज्या त्यांच्या गरजा आहे त्याला जाणून घेणे. ओके. some of factor from which is requirement to the readers would be inferred are the suggestion received directly from the reader. रीडर कडनं जे सजेशन येत आहेत, मग ते डायरेक्ट असेल तरी ते ऐकून घेणे. suggestions received by the assistant at the reference desk वर जे सजेशन आलेले आहे असिस्टंट कडे, ते ऐकून घेणे. त्या माध्यमातून आपण आपल्या लायब्ररीत काही चेंजेस करू शकतो. त्यांना नको हव्या असलेल्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. the notes made from day to day by the reference on floor duty, जे फ्लोअर ड्युटीवरील संदर्भ आहेत, रेफरन्सेस आहेत, त्यांच्या दैनंदिन कामातून सुद्धा आपण त्यांच्या आवडी-निवडी जे आहेत ते जाणून घेऊ शकतो. ओके. जे की युजर्सने आपल्याला दिलेले आहे. फोर्थ लॉ इज सेव्ह द टाइम ऑफ द रीडर, वाचकाचा वेळ वाचविणे. This law is recognized that part of exchange of library services is its ability to meet the reader of the library users efficiently.
हा जो लॉ आहे हा ग्रंथालय सेवेच्या उत्कृष्टतेचा एक भाग आहे. म्हणजेच वापरकर्त्याच्या गरजा कार्यक्षमतेने पूर्ण करण्याची या लॉची ओळख. ओके, ही ऑब्झर्व एस आर रंगनाथनने ऑब्झर्व केले आहे. सेंट्रलाइज द लायब्ररी कलेक्शन वन ऑफ द लोकेशन प्रोव्हाइड टू डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज. लायब्ररी कलेक्शन सेंट्रलाइज द लायब्ररी कलेक्शन इन वन लोकेशन प्रोव्हाइड टू डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज. म्हणजेच ग्रंथालय संग्रह एकाच ठिकाणी असले तरीही वेगवेगळे फायदे त्यातून मिळत असतात. He also noted that excellent staff would not only include those who possess strong reference skills. त्यांनी असेही सांगितले आहे की उत्कृष्ट कर्मचाऱ्यामध्ये केवळ मजबूत संदर्भ स्किल, स्ट्रॉंग रेफरन्स स्किल असून चालणार नाही, तर but also strong technical skill in cataloging, accessioning and circulation of materials. त्यांनी रेफरन्स स्किल असून चालणार नाही, तर स्ट्रॉंग टेक्निकल नॉलेज सुद्धा असायला पाहिजे, जे की कॅटलॉगिंग, ॲक्सेशनिंग आणि सर्क्युलेशन मटेरियलसाठी युजफुल असेल. वाचकाचा वेळ वाचवायचा आहे आपल्याला, तर आपल्याला काही डिव्हाइसचा यूज करायला पाहिजे आपल्या लायब्ररीत, जसे की RFID. जर आज बघितलं आपण तर असे खूपशे लायब्ररी आहेत ज्यांनी RFID ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली आहे. यामुळे युजर्स काय करेल, त्याला हवे असलेले पुस्तक तो स्वतः इश्यू रिटर्न करू शकतो. आपण आधीच युजर्सला ओपन ॲक्सेस दिल्यामुळे युजर्स हा लायब्ररीत जाऊ शकतो, त्याला हवे असलेले पुस्तक तो घेऊन येईल आणि RFID द्वारे इश्यू आणि रिटर्न करेल. ओके, ऑटोमेशन ऑफ डिफरंट सेक्शन्स. लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या डिफरंट सेक्शन्स असले पाहिजे जे ऑटोमेटेड आहे. ओके, डिजिटायझेशन. खूपशा अशा लायब्ररी आहे जे डिजिटाइज झालेले आहे, जे आता मॅन्युअल वर्क करत नाही आहे. ओके, सर्व्हिसेस थ्रू सोशल मीडिया. सोशल मीडिया थ्रू सुद्धा आपण युजर्सला काय करू शकतो, सर्व्हिसेस देऊ शकतो. जर आपण MOPACचा विचार केला, MOPAC थ्रू आपण युजर्स काय करेल, MOPAC थ्रू त्याला पाहिजे असलेली पुस्तक लायब्ररीत अवेलेबल आहे की नाही हे तो चेक करू शकतो, बुकचं स्टेटस चेक करू शकतो. जर बुक लायब्ररीत अवेलेबल नसेल तर युजर्स लायब्ररीत येणार नाही, त्याचा वेळ वाचला, येण्या जाण्याचा जो वेळ होता तो वाचला. ओके, ओपन ॲक्सेस. हवी असलेली पुस्तक तो त्या लोकेशनवर जाईल आणि घेऊन घेईल. शेल्फ अरेंजमेंट प्रॉपर असेल तर वाचकाचा वेळ वाचेल. अदरवाईज तुम्ही बायोलॉजीचं पुस्तक हे फिजिक्सच्या रोमध्ये ठेवलं तर वाचकाला पुस्तक शोधण्यात किंवा लायब्ररीच्या स्टाफला पुस्तक शोधण्यात वेळ लागेल किंवा ते पुस्तक लवकर सापडणार नाही, तर यामुळे वाचकाचा जो वेळ आहे तो काय होईल, वाया जाणार. पण आपला लॉ सांगतो आहे वाचकाचा वेळ वाचवायचा आहे, म्हणून शेल्फ अरेंजमेंट जी आहे ती प्रॉपर असली पाहिजे. ओके, क्लासिफिकेशन. स्टॅक रूम गाईड. स्टॅक रूम गाईडनी सुद्धा वाचकाचा आपल्याला वेळ वाचवता येईल. नेक्स्ट आहे आपलं प्लॅन फॉर रूम. प्लॅन ऑफ द रूम. ओके, अ प्लॅन ऑफ द स्टॅक इंडिकेटिंग द सब्जेक्ट अरेंजमेंट. जे आपलं प्लॅन असणार आहे, जो आराखडा असणार आहे, तो आपण स्टॅकला चिपकवून देणार आहोत. ते चिटकवल्यामुळे काय होणार आहे, आपल्या सब्जेक्ट अरेंजमेंटच्या हिशोबाने आपल्याला ते चिटकवायचं आहे. इज नीडेड टू द ॲट द एंट्रेस. जे लायब्ररीच्या एंट्रेसलाच आपल्याला ते चिपकायचं आहे. दिस विल हेल्प द रीडर टू लोकेट शेल्फ कॅरिंग द बुक्स ऑर हिज सब्जेक्ट. याच्यामुळे जो रीडर आहे त्याला त्याच्या विषयावरील जे पुस्तके आहे ते पुस्तक जे आहे ते शोधण्यास मदत होईल. सिंगल गाईड. A single guide attached to each book rack, generally of the dimension of 18 by 6 projection, will further help
the reader to identify the rack in row where she should go to locate the book. प्रत्येक पुस्तक रॅकला साधारणपणे 18x6 आकाराचा एक मार्गदर्शक जोडलेला असेल, जो वाचकाला पुस्तक शोधण्यासाठी त्या ओळीत त्या लाईन मध्ये जायचे आहे आणि त्या ओळीतील रॅक ओळखण्यास त्याला याच्यामुळे मदत होणार आहे. इन्क्लुसिव्ह क्लास नंबरचा आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे. इन्क्लुसिव्ह क्लास नंबर ऑफ द बुक ऑन द शेल्फ प्लान is indicated on the plan. This guide help to the reader to locate the book. शेल्फ प्लान वरील पुस्तकाचे समावेशक वर्ग जे इन्क्लुसिव्ह नंबर आहे ते आपल्याला फळीवर दर्शवायचे आहे. त्यामुळे युजर्सला काय होणार आहे, त्या पुस्तकापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. टॅग ऑन द बुक्स. The tag on the spine at the book should be pasted in a row, generally above the bottom. जे टॅग आहे ज्याला आपण लेबल्स म्हणतो, त्या लेबल्सला पुस्तकाच्या स्पाइनला चिटकवल्या जाते, जेणेकरून बॉटमला. ओके. He facilitated comfortable sweep to the eyes of call number on the books. याच्यामुळे काय होईल, वाचकाला त्याची पुस्तक शोधण्यास त्याला डोळे इकडे तिकडे फिरवावे लागणार नाही. तो एका नजरेतच ते पुस्तक जे आहे ते शोधून घेणार. ओके. कॅटलॉगचा वापर करायचा आहे. रेफरन्स वर्क्स. चार्जिंग अँड डिस्चार्ज म्हणजे तुमचं इश्यू रिटर्न. लोकेशन ऑफ द लायब्ररीच्या लोकेशनमुळे सुद्धा वाचकाचा वेळ वाचवला जाऊ शकतो. ओके. दिस इज द लास्ट लॉ. लायब्ररी इज ग्रोविंग ऑर्गॅनिझम. लायब्ररी ही वाढणारी संस्था आहे. This law focuses more on the need for internal change than on change in the environmental itself. या कायद्याने पर्यावरणातील बदलापेक्षा अंतर्गत बदलाच्या गरजेवर लक्ष आहे ते केंद्रित केलेले आहे. Dr. S.R. Ranganathan argued that library organization must accommodate growth in staff, the physical collection and patron use. S.R. रंगनाथन यांनी असा युक्तिवाद केला आहे की ग्रंथालय संस्थांनी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली पाहिजे, भौतिक संग्रह वाढवले पाहिजे, सोबतच त्या संग्रहाचे संरक्षण यावर सुद्धा याचा सुद्धा समावेश या लॉ मध्ये केलेला आहे. ओके. दिस लॉ अलाउइंग फॉर ग्रोथ इन फिजिकल बिल्डिंग, रीडिंग एरिया, शेल्विंग अँड इन स्पेस फॉर द कॅटलॉग. यामध्ये भौतिक इमारत, वाचन क्षेत्र, शेल्फिंग आणि कॅटलॉगिंगला जागा वाढवण्यासाठी सुद्धा वाढवण्याचा सुद्धा यात समावेश आहे. ग्रोविंग साईज म्हणजे लायब्ररी फक्त एकाच रूम एवढीच नसायला हवी, तर जी मर्यादा आहे ती वाढवायला हवी. म्हणजे लायब्ररीचा साईज वाढवायला पाहिजे, ती एका रूम पेक्षा आता जास्ती, म्हणजे प्रत्येक सेक्शनला सेपरेट केलं पाहिजे. ओके. बुक कलेक्शन जेवढे आहे तेवढेच नाही, तर दरवर्षी दर महिन्याला आपल्या बुक्सचा जो साठा आहे तो वाढवायला हवा. स्टॅक रूम अँड फिटिंग्स जे आहे ते असायला हवे. कॉम्पॅक्ट शेल्फ, पिरियडिकल रूम, कॅटलॉगिंग, क्लासिफिकेशन स्कीम. पिरियडिकल रूम म्हणजे फक्त आपल्याकडे टेक्स्टबुक असून चालणार नाही, तर पिरियडिकल सेक्शन मध्ये सुद्धा वाढ करायला हवे. जसं मॅगझिन्स झाले, जर्नल झाले, यात सुद्धा वाढ झाली पाहिजे. रीडिंग रूम सुद्धा छोटासा असायला नको, मोठं असायला पाहिजे, कारण म्हणजे तिथे जास्तीत जास्त लोक येऊन तिथे कम्फर्टेबल बसून अभ्यास करू शकते. लायब्ररीमध्ये फक्त एकच स्टाफ नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त 2 ते 3 स्टाफ सुद्धा अलाउ केला पाहिजे. ओके. मॉडर्न व्हर्जन बाय क्राफ्टबर्ड अँड गोरमॅन आणि क्राफ्टबर्ड यांनी मॉडर्न व्हर्जन सांगितलं आहे लायब्ररीचं, ते बघून घेऊया.
लायब्ररीज ऑफ ह्युमॅनिटी. लायब्ररीज ग्रंथालय जे आहे ती मानवतेची सेवा करतात. रिस्पेक्ट ऑल फ्रॉम बाय विच नॉलेज इज कम्युनिकेटेड. ज्ञानाचे आदान प्रदान ज्या सर्व प्रकारामध्ये केले जाते त्याचा आदर लायब्ररी करीत असते. यूज टेक्नॉलॉजी इंटेलिजन्स टू इन्हान्स सर्व्हिस. सेवा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा हुशारीने वापर केला पाहिजे. प्रोटेक्ट फ्री ॲक्सेस टू नॉलेज. जे आपण फ्री ॲक्सेस देतोय त्या नॉलेजचा त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याचे संरक्षण केले पाहिजे. हॉनर द पास्ट अँड क्रिएट द फ्युचर. भूतकाळाचा आदर करणे आणि भविष्य घडविणे. ओके, खूप तुम्हाला क्लास समजला असेल. क्लास जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करू शकता. थँक्यू.